पासून रागेट आहे आणि त्याचा इतकी म्हणजे ते इतका म्हणजे जिद्द आहे ना बैलाला एवढाच म्हणजे राग आहे खालून की तो म्हणजे त्याच्या डोळ्यात असं डोळा असं लाल असं रक्तागत दिसते त्याचं बर सुटताना सुटताना असं बैल इतक्याची ताकदीने येतो ना की तो असं अलगत मारून पण 5-6 जण असे अलगत उचलून टाकतो. काय म्हणताय अलगत माणसाला मारून टाकलं बाई एवढं म्हणजे खाली राग आहे लय राग म्हणजे तो कमीत कमी मी एक सांगतो आज बैल सोडला तर मी उद्या उठायचं मला कळत नाही. हो. मला खालच्या अंगठ्यापासून केसापर्यंत सगळं आवड दुखतो. कारण मित्रांनो ह्यांची अजून का मुलाखत घेतोय कारण मथुर बघा सुटून आला त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी म्हणजे एवढं अवघड आहे मथुरची सुट्टी करणं. हात मला 2 वेळा निसटलाय. मला लोगोतून निघाला क्रॅक झालेला मथुर म्हणून मथुर मुंबईमध्ये एकदा रायबान. रायबंती गाडी होती तेव्हा. मथुर ज्यावेळेस खालनं सुट्टीला ज्यावेळेस थोड्याच अंतरावर तुम्हाला कळतं का गाडी बसली म्हणून त्याचे तुम्हाला सांगतो 100% कळतं आम्हाला. का कळतं सांगतो तुम्हाला. मी बैल लहानपणापासून सोडतोय. मी फेऱ्याला बैल बघतो, बैल बिंजोडला सोडतो मुंबईत म्हणजे गेलो की बैल असा खालून दुसऱ्याच विडीला कळतं बैल काय करेल. आता तुम्ही महाराष्ट्रातील बरीचशी म्हणजे सगळीच बैल सोडली मथुरच्यात काय वेगळं पण आहे कारण एवढं सातत्यपूर्ण तो गुलालात राहतोय कोरेगावात सलग 3 वर्ष असो किंवा आता पेडगावात 3 वर्ष मथुरचं वेगळं पण तुमच्या नजरेनं काय आहे? जिद्द आहे. जिद्द आहे आणि मालकासाठी मेन बैल पोहोचतोय मेन जेव्हा जेव्हा मालक आला या तेव्हा तेव्हा त्यानं कधीच त्यांना म्हणजे दादांना नाराज कधीच केलेलं नाही त्या बैलाला. मालक आणि महत्वाचं म्हणजे फॅन फॅमिली आहे जेवढं प्रेम आहे बैलावरती जी बघून आहे ना असं वाटतं ना की म्हणजे तो त्यांच्या प्रेमाला कधी तडा नाही जाऊन देत म्हणजे असं कधी वाटत नाही म्हणजे मोठ्या मैदानात वाटत नाही की बैल गुलाल करलो आणि त्या दिवशी बैल गुलाल करतो. आज आमच्या ध्यानीमध्ये बी नाही तुम्हाला सांगतो बैल माझा असेल आमच्या जवळचा बैल असेल माझ्या घरी राहाय आत्ता आम्हाला वाटलं म्हणजे नाही की एवढ्या मोठ्या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला काय टिकावं लागेल पण म्हणजे म्हणतात ना की ज्याच्या नशिबात आहे तो कोण नेऊ शकत नाही महत्वाची जिद्द पाहिजे. जिद्दी बैल म्हणू आपण जिद्दी म्हणजे त्याच्या डोळ्यातच असं ती जिद्द आहे का नाही आम्हाला पण काय काय सोडताना भ्या वाटतं. आज सकाळी तुम्ही बघितलं गट्टाला बैल सुटून मला आला व्हिडिओ जर गाडी. बघायचा असेल ना तर व्हिडिओ तुम्ही लाईव्ह बघू शकता असं खालनं असं थरथर पाय कापते ती हा. सगळ्यांचंच हा का? 4 जण असले तर 4घांचा पण पाय कापते कधी आतराय करेल बैल सांगू शकत नाही. बैल असं नाही की मारल पण. एका सेकंदात बैल नाही एका सेकंदात मारतो पण बैल डायरेक्ट असा मारून जातो असं पण नाही की उसळ घेतो. मित्रांनो मथुरचं यश आहे पण ही बघा ही पाठीमागचे असे चेहरे असतात त्यामुळे यश आहे म्हणून आवर्जून आज ह्यांची मुलाखत घेतोय.